सॉरी. वाव. असं तिनं त्याला म्हटलं तेव्हाच मला कळलं की यांचं ब्रेकअप झालं. माई आजी ब्रेकअप नाही, ब्रेक घेतलाय त्यांनी. सौमित्राची आई म्हणली ब्रेकडाऊन झालाय म्हणून. त्यांचा नर्वस ब्रेकडाऊन होतो ना म्हणून म्हणाली असेल. काय ग एवढं काय हसण्यासारखं होतं त्याच्यात? आणि त्याच्या फालतू जोकवर हसते ना आमच्या बारीतले जोक पाडते का तू? रोकडे, बाय चान्स तू जळतोयस का रे माझ्यावर? काय संबंध? तुझा शेवटचा चांगला जोक कधी पडला सांग बरं. एक परवाच घे ना, एक बाईची पाठमोरी चालली होती आणि मग काय झालं तर आठवत नाही नेमकं खरं. दुसरं सांगतो ना, एक साधा घे ना, परवाचाच घे, त्याच्या आदल्या दिवशीचा. सौमित्र असा चालत येत होता, आपला सौमित्र. मी त्याला म्हणलं काय सौमित्र एकटाच दिसतोय, बाकीचे 99 कुठे आहेत? भारी आहे ना. याच्यावर हसली नाही ती आणि हा जनरल म्हणला काय आदिल बघ पटेल का तुला? अजून हसतीये फालतू जे काय हसू नको. जाऊ दे रे, भांडू नकोस रे रोकडे. आजी तुम्ही सांगत ते रताळू ताईल उरलंय का संपलं? अगं ऐश्वर्या काय? ऐक ऐक ऐक, इट्स रॅटॅटुई. अगं फ्रेंच क्विझिन आहे ना हे. हे सोना, ह्याच्यावरच एक फ्रेंच मूवी आला होता ना रे. पदार्थ फ्रेंच, चित्रपट इंग्रजीच आहे. नाही नाही नाही, मी सांगतो ते मराठी असणार सगळं. म्हणजे बघ ना, उपवासाचं असेल काहीतरी. रोकड्या. अरे अरे एकटा खाऊ नको. ऐक ऐक, एकटा नाही आपल्याला पण पाहिजे. संपवतोय का? नाही संपवतोय का सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. त्याला खाऊ दे. खा रे बाबा. काय नाही, मी फक्त टेस्ट करत होतो. अरे, त्याला खाऊ दे ना, ठेवलंय मी तुमच्यासाठी. टॉप या वेळेला पॅचअप पार्टी फ्रेंच रेस्टॉरंट मध्ये. ला पतित आमोर बॉब मार्ली रॉक मारू. काय रे रोकडे, ह्याच्यामुळे तुटलं आणि ह्याच्या मनात काही अपराधीपणाची भावना वगैरे नाहीच आहे. मी म्हणीन रोकडे फक्त निमित्त मात्र होता. तुटणं हे त्यांचंच प्राक्तन आहे. हे प्राक्तन म्हणजे काय सोना? डेस्टिनी पिल्लू. आपलं कसं प्रेम हे आपलं प्राक्तन आहे, तसं तुटणं हे त्यांचं प्राक्तन आहे. मी म्हणेन फक्त प्रश्न असा आहे सगळं किती दिवस टिकणार. कारण गेल्या वेळेला ब्रेकअप झालं होतं. कशामुळे झालं होतं गेल्या वेळेला ब्रेकअप? ते पॅरासिटामॉल. इथे मी डॉक्टर असताना तू मला न विचारता ही पॅरासिटामॉल का घेतलीस? अच्छा, म्हणजे मी तुला न विचारता काहीच नाही करायचं. मी असं म्हणलेलं नाहीये. पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तसाच होतोय. मी असं म्हणलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे नाही एक मिनिट, मला कळलंय तुला ना माझ्याविषयी काही रिस्पेक्टच उरलेला नाही. अगं तुला तुझ्या शरीराविषयी रिस्पेक्ट नाहीये. ही गरज नसताना पॅरासिटामॉल का घेतलीस? ब्रेकअप. तो ब्रेकअप 2 दिवस टिकला होता. आणि त्या आधीचा? तिला खूप भूक लागली होती तेव्हा तो 10 मिनिटं पेशंटशी बोलत होता तेव्हा. हा, पण त्यावेळी चूक माझी नव्हती. हा, पण दरवेळी चूक माझीच असेल असं नाही. हा, एक मिनिट, म्हणजे दरवेळी तुझं बरोबरच असतं का? मग तुझं बरोबर असतं का? अच्छा अच्छा, म्हणजे खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.